नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इडलीसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी कशी बनवली ते दाखवते। त्यासाठी मसाला डब्यातले साहित्य: फुटाण्याची डाळ, लसूण, मिरची, कढीपत्ता, आलं, कोथिंबीर, दही आणि ओल्या खोबऱ्याचे काप। तुम्ही वाळ्या खोबऱ्याचे काप वापरले तर चालतं। तर मिक्सरच्या भांड्यात हे खोबऱ्याचे काप घातले, त्यात कोथिंबीर घातली, 2 हिरव्या मिरच्या घातलीत, आलं, फुटाण्याची डाळ, कढीपत्ता, जिरे, मीठ सगळं चवीपुरतं घालायचं। नंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि फिरवून घ्यायचं आणि परत फिरवल्यानंतर अजून थोडं पाणी घालून परत फिरवून घ्यायचं। तर मस्त असे मी फिरवून घेतले। आता आपण बघूया। तर मस्त असं बारीक झाले। आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेते मी। तर ओतून घेतले, परत भांड्यात पाणी घालून परत त्यात ओतले। आता आपण याला तडका देऊया। तर मी पहिल्यांदा हलवून घेते। आता दही टाकायचं आपल्याला। त्यात मी दही घातले अर्धी वाटी। हलवून घ्यायच्या चमच्याने, पूर्ण मिक्स झालं पाहिजे। दह्यामुळे छान अशी टेस्ट येते। दही ओतले सगळं, चांगलं हलवून घेऊया। गॅस चालू करून जेव्हा मी पॅन ठेवले, त्यात तेल ओतूया। तेल गरम झालं की त्यात आपण तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून त्या तेलामध्ये मोहरी, जिरे, लाल मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं टाकायचं। नंतर हलवून त्यात थोडंसं चवीपुरतं लाल तिखट टाकायचं, थोडीशी मीठ टाकायचं। अगोदर मीठ टाकले आणि हलवून टाकून चटणीमध्ये ओतायचं। तर मस्त असा तडका द्यायचा तेलाचा आणि परत हलवून घ्यायचं। चांगलं हलवून घेतल्यानंतर चांगलं मिक्स होते। तर मस्त असे आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली। मस्त लागते इडलीसोबत खायला, किंवा तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता। आता मी ताटामध्ये वाढते। तर मस्त असं वाळून झाले। तर आपलं ताट तयार झाले। तर मी खाऊन बघते। तर मस्त झाले। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।